हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय घरच्या घरी आलू भुजा. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा. तर इथे आलू भुजा बनवण्यासाठी मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडवून घेतलेत. जरा मोठे होते म्हणून मी अर्धे कट्स केले आणि 4 शिट्टींमध्ये मी हे शिजवून घेतले. आणि शिजवल्यानंतर लगेचच आलू भुजा बनवायला घ्यायचे नाही. बटाटे 4 ते 5 तास आधी उकडवून ठेवायचे आणि मगच नंतर ते किसायला घ्यायचे. आणि ज्या किसणीला एकदम बारीक धार असेल त्या किसणीने आपल्याला हा बटाटा इथे किसून घ्यायचा आहे. तर मी इथे बटाटा किसून घेते. एकदम बारीक किसायचा आहे, जरा पण त्याच्यामध्ये मोठा कण नाही राहिला पाहिजे. तर इथे मी सगळे बटाटे इथे किसून घेते. मी 2च बटाटे उकडवून घेतलेत, पण याचा आलू भुजा भरपूर प्रमाणात होईल. तर इथे सगळा बटाटा किसून झालेला आहे, बघू शकताय. तर आता आपण याच्यामध्ये 1 कप बेसन घालूया आणि जर गरज वाटली तर पुन्हा एकदा बेसन घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला. आता सगळे मसाले एकत्रित मिक्स करून घेऊया. बटाटा उकडलेला आहे त्यामुळे थोडंफार पाणी सुटू शकतं. जर पुन्हा बेसन घालायची गरज लागली तर थोडंसं परत एकदा बेसन घालायचं. तर इथे मला थोडंसं आता पातळ वाटायला लागले. हाताला थोडंफार चिकटते म्हणजे पाणी सुटते थोडंसं. तर मी पुन्हा एकदा थोडंसं बेसन याच्यामध्ये घालून घेते. आता हे मिश्रण एकत्रित करून घट्ट असा गोळा बनवून घेऊया. तर इथे हे पीठ मळून होत आले. घट्ट असा मी गोळा बनवून घेतला आहे. हाताला थोडंसं तेल लावलं आणि पुन्हा एकदा मळून घेतला. हाताला तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही. आणि ते मी साचा घेतला आहे, बारीक शेवाचा साचा घेतला आहे. त्याच्यामध्ये हे पीठ घालून घेऊया. जेवढं बसेल तेवढंच घालायचं. चला मग आता आलू भुजा करायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच आलू भुजा तळायला सुरुवात करायची. तेल जर जास्त गरम नसेल तर मग, कारण आपण बटाटा वापरला आहे त्यामुळे आलू भुजा नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मग अशा पद्धतीने आलू भुजा तळून घ्यायचा. बघू शकता कलरसुद्धा किती छान आला आहे आलू भुजाला. सेम टू सेम बाहेरच्यासारखा आलू भुजा तयार होतो घरी. तर आता मी इथे सगळा आलू भुजा तळून घेते. रेसिपी खूप सोपी आहे, तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे 2च बटाट्यांपासून बघू शकताय इतका आलू भुजा तयार झालेला आहे. मस्तच. आता बाहेरून विकत आणण्याची सुद्धा गरज नाही. तर इथे आलू भुजावर आपण थोडेफार मसाले टाकायचे असतात, पण आपण मसाले ऑलरेडी पीठ मळताना टाकले त्यामुळे फक्त मी ते चाट मसाला टाकते. तुम्ही लाल तिखट किंवा आमचूर पावडरसुद्धा टाकू शकताय. फक्त मी चाट मसाला टाकला आहे आणि मिक्स करून घेते. तर बघू शकताय तयार झाला घरच्या घरी आलू भुजा. कसा वाटला ते कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.